श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शुभ दिवस. आपण नेहमी स्वामींचे विचार, स्वामींचे संदेश आणि स्वामींचे बोध पाहत असतो. मित्रांनो, तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा व तसेच स्वामींचे संदेश पाहण्यासाठी, त्यांचे बोध ऐकण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्वामी म्हणतात, कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका, कारण वेळेत इतकी ताकद असते की कोळशाला पण हिरा बनवू शकते. मित्रांनो, स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर एवढे भेटेल की मागायला काही उरणारच नाही. स्वामी सांगतात, अरे लोकांना काही म्हणू देत की तू वेडा आहेस, पण आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक असलो की आपण खरं जगतो. तुझं वेळ हे जगासाठी आहे हे लक्षात ठेव. हे लक्षात ठेव की तू बोलतोस ते सत्य असावे आणि सत्याचे पालन केलं की आपल्या बोलण्यातच दिव्यता येते. मित्रांनो, स्वामी या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे, जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला खरी किंमत आहे. मित्रांनो, स्वामी म्हणतात, जेव्हा तुमच्यात विश्वास आणि धैर्य असेल तेव्हा कुठलं संकट तुम्हाला अडवू शकत नाही. तुमचा विश्वास, प्रेम हेच तुमच्या संरक्षणाचं खरं गुपित असतं. स्वामी बोलतात, सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. स्वामी म्हणतात, कधी कधी नियती मुद्दाम तुमच्या समोर अनपेक्षित संकट देते, हे पाहण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं तर याचा अर्थ तुम्ही चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवला असा होतो. तेव्हा विश्वास ठेवण्यापूर्वी माणूस आणि त्याची नियती ओळखायला नक्की शिका. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तर मुळात ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. मित्रांनो, तुमच्यातील मैत्री ही ईश्वराने दिलेली अमूल्य अशी सुंदर भेट आहे. जपा. गैरसमज नाते संपवतात. तुमच्यातील मैत्री बळकट करा, म्हणजे ती जन्मभर टिकून राहील. मित्रांनो, स्वामी सांगतात, अरे बाळांनो, ज्याला आमच्या नामाचा ध्यास लागतो तो शुद्धीत राहत नाही. आमच्या नामाची गुंगी, आमच्या नामाची धुंदी त्याला कायम राहते. अरे तो सर्वस्वी आमचा होऊन जातो. स्वामी म्हणतात, एक लक्षात घे, जेव्हा हा परमेश्वर एक दरवाजा बंद करतो तेव्हा अनेक दालनं उघडी करतो. म्हणून परमेश्वरावरचा आपला विश्वास कधीही ढळू देऊ नको. कधीही त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको. स्वामी सांगतात, अरे बाळा, तू मला तुझ्या देवाऱ्यात तर आणून ठेवलेस, पण तू तुझ्या विश्वातच मग्न आहेस. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोयस, पण मनापासून माझा झाला नाहीयेस. मला नेहमी वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावं, म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाट बघतो. लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो तेव्हा आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्यांच्यासोबत असतो. अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. तुला खूप साधना करायची आहे, खूप मेहनतही करायची आहे, खूप तपश्चर्या देखील करायची आहे. कठोर मेहनतीशिवाय कुठलाही संकल्प सिद्धीस जात नाही. कर, मेहनत कर. स्वामी सांगतात, आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. स्वामी म्हणतात, बाळा, परिस्थिती काही असो, तू हार मानू नकोस, खचून तर अजिबात जाऊ नकोस. अरे आम्ही आहोत तुझ्या पाठीशी आणि सदैव पाठीशी राहू.
आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखे असतात जी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावरच साथ सोडून जाणारी, काही काट्यांसारखी असतात जी सोबत असूनही टोचत राहणारी, आणि काही मुळांसारखी असतात जे दिसत नसूनही सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत साथ देणारी. स्वामी म्हणतात, अरे तू तुझ्या अहंकारात अडकला आहेस, पण लवकरच तुझ्या अहंकारातून बाहेर पडशील. आणि राहिला प्रश्न माझ्या भक्तांचा, तर ती काळजी तू करू नकोस. अरे आम्ही सदैव आमच्या भक्तांच्या पाठीशी आहोत. स्वामी सांगतात, वाट सापडत जातील, आपण शोधत राहायचं. माणसं बदलत राहतील, आपण स्वीकारत राहायचं. परिस्थिती शिकवून जाईल, आपण शिकत राहायचं. अनेक जण विश्वासघात करून जातील, पण मात्र आपण सावरत जायचं. प्रसंग हे परीक्षा घेत राहतील, आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं. नक्कीच तुमच्या मनासारखं होईल. स्वामी म्हणतात, तुम्हाला आयुष्य तेव्हा हसवेल जेव्हा समजा की चांगल्या कर्माची फळं आहेत, आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा समजा की चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. अरे चुकीच्या माणसांवर तुम्ही विश्वास ठेवता आणि मग नंतर देवाला दोष देता. असं करून कसं चालेल? म्हणूनच म्हणते, माणसं ओळखायला शिका. त्याचकरता तर तुम्हाला बुद्धी दिली आहे. स्वामी म्हणतात, तुमची इच्छा असूनही तुम्ही लोकांची धारणा बदलू शकत नाहीत. म्हणूनच शांतपणे आपली आणि आनंदाने जीवन जगा. लोक काय विचार करतील हे त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आहे. त्यांना बदलण्याचं कार्य आपल्या हातात तर अजिबात नाही. त्याऐवजी शांतपणे आणि ईश्वरचरणी लीन होऊन आपले निश्चित कार्य पूर्ण करून जीवन शांतपणे जगा. तसेच शांतपणे जगायला शिकले पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमची स्वामींवर श्रद्धा, विश्वास आणि स्वामींचा तुम्हाला अनुभव आला असेल तर नक्की त्यांच्यासाठी एक कमेंट्स करा. आणि व्हिडिओ आवडला असेल व असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.